आजचा भाग आहे तो म्हणजे प्रकरण क्रमांक 10, विषय गणित आहे, बँक व सरळ व्याज यातला पहिला भाग. आजच्या पाठाला आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. इयत्ता 7वी मधील आहे आणि तुम्ही सगळे 7वी मध्ये शिकता आहात. तर बँक व सरळ व्याज भाग 1 हा भाग आपण सुरुवात करतोय. तर या बाबतीत आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत किंवा आपल्याला आपण नेहमी परिसरामध्ये हे पाहत असतो. बँक काय आहे, सरळ व्याज काय आहे. निदान सरळ व्याज नवीन असलं तरी बँक हा प्रकार आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर तुमच्या या पुस्तकामध्ये असणाऱ्या काही गोष्टींचा अभ्यास आपण याच्यातून आपण शिकत जाणार आहोत. आजच्या भागामध्ये काय काय पाहायचं आहे आपण बघूया. बँक थोडीशी ओळख आपण करून घेणार आहोत. बँक काय प्रकार आहे किंवा बँकेची ओळख कशी करून घेणार, बँक म्हणजे काय, थोडीशी ती माहिती आपण घेणार आहोत. बँकेतील ज्या विविध खाती आहेत त्या विविध खात्यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचा आहे. म्हणजे हळूहळू एक एक गोष्टी आपण काय करायचं समजून घेत पुढे आपल्याला जायचं आहे. आणि हे करत असताना बँकेतील विविध खाती, त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे बँक पासबुक ओळख. बँकेचं पासबुक कसं असतं, प्रत्येक बँकेचे पासबुक वेगळं असतं, प्रत्येक बँक ही वेगळी असते. त्याच्यानंतर त्यातला पुढचा भाग आहे बँक पासबुकातील विविध नोंदी कोणकोणत्या असतात. तर संकेत संकेत डबडे तुझा आवाज जरा बंद कर, हा. म्यूट कर. हा, संकेत डबडे म्यूट कर आवाज. हा, तर या बँकेच्या माध्यमातून आपल्या ह्या गोष्टी काय करणार आहोत आपण शिकत जाणार आहोत. आणि शिकत असताना हे 4 गोष्टी आजच्या या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवात करतोय आपण. बँक व सरळ व्याज थोडंसं आपण काय करूया, 6वी मध्ये यातला काही भाग थोडासे उजळणीच्या माध्यमातून थोडंसं आपण बघूया. जरा 8व्या मध्ये हे बँक माहिती आहे आपल्याला सर्वांना. आपण जरी शाळेत आलो तर शाळेच्या रोडवरती, हायस्कूल रोडवरती कितीतरी बँका आहेत किंवा तुम्ही ज्या भागात राहता त्या भागामध्ये सुद्धा काही बँका आहेत. त्याच्यानंतर काही पतसंस्था आहेत. त्याच्यानंतर काही इतर ज्या काही सहकारी बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत. ह्या सगळ्या बँका आपल्याला ह्या वेगळ्या पद्धतीची माहिती, आणि प्रत्येक बँकेमध्ये ह्या खाती ह्या एकसारख्याच असतात. फक्त बँकेचं नाव आणि फरक. जसं शाळा वेगवेगळ्या असतात पण शिक्षण मात्र सगळीकडे एकसारखंच असतं. तर तशाच पद्धतीचं आपल्याला काय करायचं आहे इथं आपण समजून घ्यायचं आहे. तर यातला जो पहिला भाग बघू, बँकेची माहिती आपण पहिल्यांदा घेऊया. बघूया आपण. बँक ही पैशाचे व्यवहार करणारी सरकार मान्य वित्तीय संस्था. वित्त याचा अर्थ पैसा आला. जसं आपण शैक्षणिक संस्था म्हणतो की शिक्षणाशी संदर्भात असणाऱ्या ज्या संस्था, तसं पैशाचे व्यवहार करणारी जी सरकार मान्य जी वित्तीय संस्था असते त्याला आपण काय म्हणतो, बँक म्हणतो. तुमच्या समोर एक चित्र पण दिसतं. म्हणजे हे पैशा आर्थिकच्या बाबतीत असणारी ही सरकार मान्य संस्था. जसं रेशनचं धान्य मिळतं तसं सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान असं त्याला नाव दिलेलं असतं. किराणा दुकान असतं, इतर काही संस्था असतात. तसं बँक ही सुद्धा काय आहे, ही संस्था आहे. फक्त ही पैशाशी निगडीत असते. बँकेमुळे काय होतं की पैशाचं नियोजन आणि अर्थ नियोजन करणं सोपं जातं. म्हणजे काही वेळेला आपल्याला बचत करावं लागतं किंवा काही वेळेला आपल्याला बँकेकडून कर्ज स्वरूपात पैसे घ्यावे लागतात. तर या बँकेमुळे आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या काय होणं करणं शक्य होतं. त्याच्यामधला जो पुढचा भाग आहे, बँकेमध्ये रोख रकमेचा भरणा करणे किंवा रोख रक्कम काढणे असा व्यवहार करता येतो आणि त्याच्यासाठी बँकेत खातं उघडावं लागतं. जसं समजा तुम्हाला शिष्यवृत्तीसाठी जर खाते काढायला सांगितले की तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेत खातं काढावं लागतं. राष्ट्रीयकृत बँक वेगळी, सहकारी बँक वेगळी, पतसंस्था वेगळी. राष्ट्रीयकृत बँकेत जर बघितलं, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, त्याच्यानंतर देना बँक आहे, विजया बँक आहे, युनियन बँक आहे, अशी कितीतरी बँका आपल्याला सांगता येतात. आणि हे तुम्ही नेहमीच्या व्यवहारामध्ये तुमच्या आसपासमध्ये हे बँका आपल्याला काय होतात, दिसून येतात. तुम्हाला सुद्धा बँकेमध्ये खाती काढावी लागतात आणि तुम्ही जे खातं काढता हे बचत खातं असतं. त्यालाच आपण सेविंग अकाउंट असं आपण म्हणतो. त्या बँक खात्याची सुद्धा माहिती आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत. बँकेची ठेव स्वरूपात रक्कम स्वीकारते. समजा आपल्याकडे ज्यादा पैसे आहेत, घरी भीती असते म्हणून आपण ते काय करतो, बँकेत खातं काढतो आणि बँकेमध्ये ते ठेव स्वरूपात आपण काय करत असतो, बँकेत ठेवतो आणि बँक ती स्वीकारते. समजा आपल्याकडे पैसे नाही आहेत पण आपल्याला काही फर्निचर करायचं आहे, घर बांधायचं आहे, विद्यार्थ्यांचं शिक्षणासाठी असेल किंवा
मुलांची लग्न करायची असतील तर त्याच्यासाठी सुद्धा काय करते, बँक आपल्याला कर्ज स्वरूपात आपल्याला रक्कम देते आणि त्याच्यातून काय होत असतं की उत्पन्न निर्माण होत असतं. ज्याच्याकडे जास्त आहे तो काय करत असतो, बँकेत ठेवतो. ज्याच्याकडे नाही तो बँकेकडून काय करतो, कर्ज स्वरूपात ही रक्कम तो काय करत असतो, घेत असतो. आणि अशा पद्धतीची ही वित्तीय संस्थाचं काम हे चाललेलं असतं. ह्याला म्हणायचं बँक. म्हणजे बँकेची थोडक्यात ओळख आहे. आणि नेहमी तुम्ही कधी तुमच्या पालकांच्या बरोबर किंवा आई बरोबर किंवा वडिलांच्या बरोबर किंवा भावाबरोबर काहीतरी तुम्ही बँकेत गेलेला असता आणि बँकेत गेल्यानंतर वेगवेगळे काउंटर कसे असतात हे थोडंसं निरीक्षण करून सुद्धा तुम्ही पाहू शकता. किंवा असं आता गेला नसेल, याच्या आधी कधी गेला नसेल, मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी आपण वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी पतसंस्था, आपल्या शाळेसमोर जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेला आपण भेट दिलेलो आठवते का बघा. म्हणजे थोडीशी ती बँकेचं स्वरूप आहे, फक्त त्याला पतसंस्था आपण म्हणतो. तर तशा पद्धतीचं बँक आणि सरळ व्याज याच्यातला बँकेविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेत घेत आपण पुढे जातोय. ही झाली बँकेची ओळख. आता आपण प्रत्यक्षात बँकेत असणाऱ्या ज्या विविध खाती आहेत त्या विविध खात्यांची ओळख आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा, बँक व सरळ व्याज याच्यातलं हे सेविंग अकाउंट तुमच्या समोर हे चित्र दिसतं, सेविंग अकाउंट्स म्हणतात. त्यालाच आपण मराठीमध्ये बचत खाते असं आपण म्हणतो. हे जर तुम्ही बँकेत गेला तर अशा पद्धतीचं काउंटर असतं आणि काउंटरच्या ठिकाणी असं लिहिलेलं असतं, तुम्ही कधीही निरीक्षण करू शकता. पतसंस्था असू दे, सहकारी बँक असू दे किंवा नॅशनलाइज बँक असू देत किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, राष्ट्रीयकृत बँक म्हणतो. तर या बँकेमध्ये सेविंग खातं असतं बघा. या विविध प्रकारची जी खाती आहेत त्या खातीमधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे बचत खाते. त्यालाच आपण सेविंग्ज अकाउंट असं आपण म्हणतो. याचा उपयोग हे कसं काढलं जातं किंवा काय माहिती आहे बघूया. खातेदाराला ठराविक रक्कम बँकेत जमा करून किंवा काही रक्कम जमा न करता म्हणजे झिरो बॅलन्सवरती सुद्धा बचत खातं उघडता येतं. जसं आपल्या शाळेमध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असते किंवा काही अल्पसंख्याक असतील किंवा काही इतर असतील, सावित्री फुले शिष्यवृत्ती असेल किंवा स्कॉलरशिपची रक्कम असेल, 5वी-8वी स्कॉलरशिप असेल. ज्यावेळेला पुढे तुम्ही 8वीला जाल त्यावेळेला सुद्धा वेगवेगळ्या ज्या स्कॉलरशिप असतात ते डायरेक्ट काय होतात की जे जे पैसे येतात ते पैसे डायरेक्ट तुमच्या बचत खात्यात जमा होतात. आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काय करायला लागतं, हे बचत खातं काढावं लागतं. आणि म्हणजे तुम्ही ठराविक रक्कम जमा करू शकता किंवा झिरो बॅलन्सवरती सुद्धा तुम्हाला हे बचत खातं काढता येतं. ह्याला म्हणायचं सेव्हिंग अकाउंट. आता याचा पुढचा भाग, श्रेयस शिंदे म्यूट कर. या खात्यावर दररोजच्या जमा शिल्लकेच्या आधारे बँक काही व्याज देते. समजा दररोज तुम्ही काही रक्कम भरत गेला तर ठराविक जेवढी शिल्लक आहे त्या शिल्लकेवरती काय करत असतं, बँक तुम्हाला व्याज देते. म्हणजे थोडंसं काय होतं की त्याचा मोबदला द्यायचा असतो की तुम्ही बँकेत पैसे ठेवलेले आहात आणि त्या ठेवलेल्या रकमेवरती बँक काय करत असते, व्याज देत असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं की अनेकदा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येतात यावर निर्बंध असतात. बचत खात्यामध्ये आठवड्यातनं 3 वेळा किंवा आपल्याला त्या त्या ज्या बँकेचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आपल्याला पैसे भरता येतात आणि पैसे काढता सुद्धा येतात. समजा तुम्ही भरला असेल, तुम्हाला ज्या वेळेला लागेल त्यावेळेला तुम्ही ते पैसे बँकेतून काढू शकता, हे लक्षात ठेवा. आणि यासाठी बँक पासबुक आणि चेकबुक हा भाग जो आहे तो चेकबुक आपल्याला समजा मागणी केली की मला पासबुक पण पाहिजे आणि चेकबुक पण पाहिजे, तर बँक काय करत असते, या बचत खात्याचं पासबुक आणि या बचत खात्याचं चेकबुक सुद्धा आपल्या नावाने काय करत असते, देत असते. हा जो पहिला प्रकार आहे त्या पहिल्या प्रकारालाच आपण काय म्हणतो, सेव्हिंग्ज अकाउंट किंवा त्यालाच आपण बचत खाते म्हणतो. हा बँकेमधला सगळ्यांशी निगडीत असलेला, म्हणजे जवळजवळ म्हणजे विद्यार्थी असतील, पालक असतील किंवा शाळेचे असतील, संस्थेचे असतील, इतर सगळ्यांच्या बचत खाती त्या बँकेमध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. तसं तुमचं सुद्धा एखादं बचत खातं असेल, त्याचं पासबुक वगैरे तुम्ही नंतर काय करू शकता, बघू शकता, निरीक्षण करू शकता. तुमच्यामध्ये कोणाचं बचत खातं आहे का बँकेमध्ये? आठवतंय का काय? कोणाचं आहे बचत खातं? रोहित माळी आहे सर का? माझं आहे. आहे. कुठल्या आहे बँकेत आहे? कुठल्या? तर माझं पण सर. आहे. कुठल्या सर बँकेत पंजाब तुमचं? नॅशनल. हो सर माझं आहे. हा, ओके ओके, ठीक आहे, काय हा, असू दे असू दे, ठीक आहे. फक्त तुम्ही काय करा, नंतर ते पासबुक तुम्ही घरी निरीक्षण करू शकता. हा झाला बँकेमधला खात्याचा पहिला प्रकार, त्यालाच आपण काय म्हणतो, बचत खाते. दुसरा प्रकार आपण बघूया.
बँक व सरळ व्याज. याच्यातला दुसरा भाग तो म्हणजे चालू खाते, त्यालाच आपण करंट अकाउंट असं आपण म्हणतो. आता करंट अकाउंट आणि बचत खात्यामध्ये खूप फरक आहे, तोही आपण बघूया. बघा, हे करंट अकाउंट हे चित्र तुम्हाला दिसतं. मेनिंग ॲडव्हान्टेज बरेच असतात, फक्त एक तुम्हाला करंट अकाउंट काय असतं ते आपण बघूया. याचे काही नियम किंवा काय बघूया. चालू खाते मुख्यतः व्यापाऱ्यांसाठी व रोजचे पैशाचा जे व्यवहार करणारे लोक असतात, थोडक्यात व्यापारी असतील, कारखानदारी असतील, की ज्याचा टर्नओव्हर दररोज जास्त आहे, दररोज त्याला पैसे येत असतात, जात असतात, खर्च होत असतात, अशांसाठी हे चालू खाते हे व्यापाऱ्यांसाठी आणि रोजच्या रोज पैशाचे जे व्यवहार करतात त्यांच्यासाठी असतं, हे लक्षात ठेवा. यामध्ये खातेदार एका दिवसात किती वेळाही पैसे भरू शकतो, किती वेळाही काढू शकतो. तसं बचत खात्याला नाही. बचत खात्याला काही असतात, लिमिट असतात. एवढ्या वेळेस काढायचं, एवढ्या वेळेस भरायचं. पण या चालू खात्यांमध्ये एका दिवसामध्ये बँक चालू झाल्यापासून बँक बंद होईपर्यंत तुम्ही किती वेळ काढू शकताय, किती वेळ सुद्धा पैसे भरू शकता, हे लक्षात ठेवा. या बँक खात्यासाठी पासबुक व मागणी केल्यास चेकबुक सुद्धा हे देत असतं. जसं बचत खात्याला पासबुक असतं तसं ह्याला सुद्धा असतं, चेकबुक सुद्धा असतं. या पद्धतीने आपल्याला हे चालू खाते आहे. या प्रकारच्या खात्यावरती बँक कोणत्याही प्रकारचं व्याज मात्र देत नाही. की ज्याचा टर्नओव्हर असतो मोठा, तो फक्त पैशाच्या सुरक्षितेसाठी काय करत असतो, या खात्यात ठेवत असतो. पण या खात्यावरती बँक कोणत्याही प्रकारचं कर्ज किंवा कोणत्याही प्रकारचा मोबदला देत नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि मग या चेकच्या साहाय्याने बँकेत पैसे भरता येतात किंवा बँकेतून पैसे काढता सुद्धा येतात. तर याला म्हणायचं करंट खाते, त्यालाच आपण काय म्हणतो, चालू खाते. तर अशा पद्धतीचा हा खात्याचा दुसरा प्रकार तुमच्या लक्षात येते का बघा. म्हणजे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या खाते आहेत, थोडीशी बेसिक माहिती आहे, 6वी मध्ये बरीच ओळख झालेली आहे. तरी पण आपण काय करतो, थोडीशी उजळणीच्या माध्यमातून हे घ्यायला लागलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं जे खाते बघूया आपण, बँक व सरळ व्याज. आवर्ती ठेव खाते, त्यालाच आपण रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असं आपण म्हणतो. तर या याच्यामध्ये काय काय माहिती बघूया. रिकरिंग डिपॉझिट, वॉच युअर मनी ग्रोईंग विथ अस. सुरुवातीला आपण काही महिन्याला ठराविक रक्कम भरत भरत आपली काय होती, ती रक्कम साठत जाते. जसं इथं समजा इथं सुरुवात चालू केली, हळूहळू साठत साठत कुंजी मोठी होत जाते. तशा पद्धतीचा आवर्ती ठेव खाते बघूया काय आहे. या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करतात. ती किती असावी, बँक व खातेदार ठरवतात. तर समजा तुम्हाला महिन्याला 500 रुपये भरायचे, 500 भरू शकता. महिन्याला 100 रुपये भरायचे, ते 100 भरू शकता. असे किती महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, हे किती भरायचं हे तुम्ही किंवा खातेदार जो असतो किंवा बँक काय करत असते, त्यांच्याशी कस्टमर किंवा जो खातेदार आहे त्याच्याशी चर्चा करून हे काय करत असतात, ठरवत असतात. म्हणून महिन्याला ठराविक रक्कम आपल्याला इथं भरावी लागते किंवा काय ठरलं असेल त्याप्रमाणे आपल्याला हे जमा करावे लागते. त्याच्यानंतर या प्रकारच्या ठेवीवर काय करत असते, बँक व्याज देते आणि हे व्याज बचत खात्यापेक्षा जास्त असतं. महिन्याला आपल्याला काही, आपण जसं आपल्या घरामध्ये बिशी असते किंवा आपण काहीतरी रक्कम साठवण्यासाठी काहीतरी ठेवलेलं असतं, तर तशा पद्धतीचं काय असतं, हे एक ठेवीचाच प्रकार आहे किंवा आपल्याला काय म्हणतो आपण, बचत करायचा प्रकार आहे. महिन्याला एवढी रक्कम भरायचं. काही वेळेला तुमच्या पालकांच्याकडे पिगमीवाले वगैरे येत असतात बघा, दररोजचे दररोज पैसे गोळा करतात. म्हणजे थोडंसं आपण काय करत असतो, पैशाची बचत करत असतो. तर त्याच प्रकारचं आहे. याच्यावरती काय करत असतं, बचत खात्यापेक्षा बँक काय करते, व्याज जास्त देते. म्हणजे या खात्यामुळं जी व्यक्ती आहे, की जे खातेदार आहे, त्याची काय होते, सक्तीची बचत होते आणि ती बचत आपल्याला भविष्यासाठी काय होते, उपयुक्त असते. या खात्यासाठी कधी कधी संयुक्त खातं सुद्धा असणं जरूर असतं. समजा मुलं लहान असतात, तर मुलगा किंवा पालक यांचे जॉईंट खातं असतं किंवा एखादी संस्था असते, एखादी शाळा असते, त्यांचं सुद्धा काय केलं असतं, संयुक्त. याचा अर्थ जॉईंट खातं काय असतं, हे सोयीचं असतं. त्याच्यासाठी जॉईंट खातं सुद्धा काढलं जातं. याच्यामध्ये पती पत्नी असतील, पालक पाल्य असतील, व्यवसायातील काही भागीदारी असतील, काही हाऊसिंग सोसायटी आहेत, काही सेवाभावी संस्था आहेत. तर याच्यासाठी काय होतात, बँकेतील खाती एकाहून जास्त व्यक्तींना असणं, वापरणं जरुरीचं असतं. म्हणजे संस्थेचे तुमचे पैसे सक्तीनं बचत होण्यासाठी हे आवर्ती ठेव खाते काय असतं, आवश्यक असतं, हे लक्षात ठेवा. याला म्हणायचं आवर्ती ठेव खाते. हा झाला तिसरा प्रकार. त्याच्यानंतर आपण आता जातोय चौथ्या प्रकाराकडे बघा. चौथा जो प्रकार आहे फिक्स्ड डिपॉझिट. बघा,
आता इथं काही रक्कम साठवत 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 काय झाले मोठी रक्कम झाली आणि मोठी रक्कमला इथं काय केले म्हणजे आपण फिक्स केलेत. म्हणजे काही रक्कम आपण काय करतो बँकेमध्ये पतसंस्थेमध्ये फिक्स करतो किंवा ठेवतो. ती माहिती आपण इथे घेऊया. त्यालाच आपण मुदत ठेव त्याला फिक्स डिपॉझिट असं म्हणतात. म्हणजे फिक्स म्हणजे ठराविक मुदतीसाठी एक 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, दाम दुप्पट अशा पद्धतीची काय असतात ही रक्कम ठेवली जाते. ठेवीदार काय करत असतो, तो खातेदार काय करत असतो, ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करून ठेवतो. त्यालाच आपण काय म्हणतो फिक्स डिपॉझिट. रक्कम फिक्स असते, एकदाच ठेवायचं आणि वर्षभरानंतर काढून घ्यायचं. त्याच्यानंतर या प्रकारच्या ठेवीवरती बँक काय करत असते, बचत खात्यापेक्षा आणि त्या रिकरिंग याच्यापेक्षा सुद्धा व्याजदर जास्त देऊ शकते. म्हणजे वर्षाला समजा 7%, 8% व्याजदर म्हणजे 100ला 8 रुपये. सर तुमचा आवाज बारीक येत. बारीक आलाय हो तर या हा हो हो सर. आता यालाय का? हो आता सर आता नीट येतोय. हा ठीक आहे. तर या प्रकारच्या खात्यामध्ये बँक काय करत असते की अधिक व्याजदर देत असते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या मुदत ठेवीवरील व्याजदर प्रत्येक बँकेमध्ये वेगळं असू शकतं. काही बँकेमध्ये 5% असतं, काही बँकेमध्ये 6% असतं, काही बँकेमध्ये 8% असतं. प्रत्येक बँकेचे दर हे काय असतात वेगळे असतात. तुम्ही बँकेत गेल्या गेल्या समोर बोर्ड लावलेला असतो बघा, सेव्हिंग खाते पर्सेंटेज, फिक्स्ड डिपॉझिट, त्यानंतर आवर्त ठेव खाते, करंट खाते. तर अशा पद्धतीची माहिती काय असते तिथं लावलेली असते. तुम्ही सहज गेला तर तुम्ही ते काय करा वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक असतील म्हणजे ज्याचं वय किंवा ज्या व्यक्तीचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे, तर अशांना नेहमीपेक्षा व्याजदर काय होतो अर्धा टक्के 0.5% जास्त दिला जातो, कारण ज्येष्ठ नागरिक आहेत आणि या ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर हा वेगळा असतो. तर अशा पद्धतीचं जे खातं असेल तर त्या खात्याला आपण काय म्हणतो फिक्स डिपॉझिट, त्यालाच मुदत ठेव. आपण काही कालावधीसाठी रक्कम बँकेमध्ये आपण काय करत असतो ठेवत असतो. ठीक आहे, हा झाला चौथा प्रकार. आता पुढचा प्रकार बँकेमधला खात्याचा पुढचा प्रकार बघूया. हे माहिती आहे तुम्हाला, यालाच आपण काय म्हणतो क्रेडिट किंवा एटीएम किंवा डेबिट कार्ड. माझा आहे आहे ना. हा, आता एटीएम तुम्हाला मिळत नाही कारण तुमचा 18 पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला काढता येत नाही. पालकांचा वगैरे असेल तर ते एटीएम तुम्ही बघू शकता, मास्टर कार्ड असतं किंवा रुपे कार्ड असतं, विसा असतं. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत, लक्षात ठेवा. क्रेडिट कार्ड याचा अर्थ आपण बँकेकडून आपल्याला काही क्रेडिट मिळालेलं असतं की ते तुम्ही खर्च पैसे काढू शकत नाही, पण काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून तुम्ही ते करू शकता. एटीएम कार्ड, एटीएम म्हणजे ते पण आपण बघूया. बँकेत न जाता रोख रक्कम मिळवण्यासाठी एटीएम म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन या कार्डाचा उपयोग केला जातो, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला बँकेतच जायला पाहिजे असं काही नाही. जिथं एटीएम असेल तर त्या एटीएम मशीनच्या माध्यमातून त्यालाच आपण ऑटोमेटेड टेलर मशीन, म्हणजे ते रक्कम कार्ड टाकलं, तुमचा पिन टाकला की तुम्हाला रक्कम तुमचे जेवढ्या खात्यात आहेत तुम्हाला जेवढे लागणार ते काय होतात सहजपणे आपल्याला काढता येतात. ह्याला म्हणायचं एटीएम कार्ड. रोख रकमेशिवाय व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सुद्धा वापरता येतात. काही वेळेला तुम्ही ऑनलाईन काहीतरी शॉपिंग करताय, ॲमेझॉनवरनं किंवा फ्लिपकार्टवरनं किंवा बऱ्याच काही तुम्ही ऑनलाईन हे करताय, ऑनलाईन रिचार्ज मारताय, ऑनलाईन पेमेंट करताय, काही बिलं भरताय, तर त्याच्यासाठी हे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड काय करता येतं आपल्याला वापरता येतं, हे लक्षात घ्या. ह्याला म्हणायचं एटीएम मशीन. ही कार्डे विनंतीवरून त्या त्या बँकेच्या तुम्ही जर विनंती केला, रिक्वेस्ट केला, म्हणजे तुमचा आता तुम्ही 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ते एटीएम मागू शकता. पण तुमच्या पालकांचं एटीएम वगैरे आहे का तुम्ही ते निरीक्षण करू शकता, काय काय लिहिलेलं असतं त्याच्यावरती. नाव असतं, त्याचा कोड असतो, कधी मिळालं, कधी त्याची मुदत कधी संपणार आहे, ह्या गोष्टी सगळ्या त्या एटीएम वरती काय लिहिलेलं असतं. सहजपणे तुम्ही ते काय करू शकता घर बसल्या हे बघू शकता. हे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत ह्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. हे झाले ह्या बँकेतल्या विविध खाते जे प्रकार आहेत ते आपण बघितलेले आहेत. आता आपण जातोय पूर्ण बँकेचं जर पासबुक असेल तर त्या पासबुकमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात त्याची थोडीशी ओळख आपण करून घेऊया. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे पासबुक बघा, आणि या पासबुकवरती काही माहिती दिलेली आहे, ती माहिती सुद्धा बघू शकता. पान नंबर 70 वरती हे पासबुकाची प्रिंट दिली बघा. काय म्हणले बघा, ओळ क्रमांक किंवा पंक्ती, लाईन, तारीख, डेट, तपशील, ब्युरो, पर्टिक्युलर्स तिन्ही भाषेत आहेत. चेक क्रमांक,
चेक नंबर, रक्कम काढली, अमाऊंट विड्रॉल, रक्कम जमा केली, डिपॉझिट केलं आणि शिल्लक किती आहे. तर याच्यावरती काही प्रश्न विचारले, ते प्रश्न मी इथं समोर घेतोय. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचंय, द्यायचं आहे. बघूया आपण. या ठिकाणी बँक पासबुकाचं एक पान दिले आहे, त्यातील नोंदीचं निरीक्षण करायचं आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. दिनांक 2/2/2016 रोजी बँकेत जमा केलेली रक्कम किती रुपये? 2/2 बघा इथं, म्हणजे 2 फेब्रुवारी 2016. हा, किती जमा केली? डिपॉझिट म्हणतो, डिपॉझिट, जमा जमा. इथं बघा किती जमा केली, तिथं दिसते बघा किती आहे बघा. 500. इथं बघा, मी जर कलर बदलतो म्हणजे लक्षात येईल. 1500. 1500. 1500 दिसते का बघा. 1500 रुपये काय केले? हो सर, दिसतंय. डिपॉझिट याचा अर्थ जमा केलेत. आता माझं उत्तर येते का बघा इथं. आता बघा, आणि प्रश्न दुसरा आहे, उत्तर येईल बघा. शिल्लक रक्कम किती आहे? आणि 12/2/2016 रोजी चेक क्रमांक 24/39/65 ने रक्कम काढली तर शिल्लक रक्कम किती? आणि शिल्लक शेवटी रक्कम किती? आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगितलं किती आले? 1500 रुपये, बरोबर. त्याच्यानंतर आता शिल्लक राहिली किती, पुढे विचारले बघा. नाही सर, हा, बोला की. तुम्ही आहे ना, पहिला प्रश्न जो आहे का नाही, पहिल्या त्याचं प्रश्न आले की, पहिल्या प्रश्नाचं उत्तर 1500 रुपये आलं, बरोबर. पण शिल्लक रक्कम काढायची आहे ना पहिल्या प्रश्नाची. नाही, ऐका की, पहिल्यांदा काय केलं की जमा किती केले, त्याच्यानंतर जमा केल्यानंतर किती शिल्लक राहिले, इथं शेवटच्या कॉलम मध्ये दिसते, ती रक्कम आपल्याला बघायची आहे. बघा इथं हे शेवटच्या कॉलम किती आहेत बघा. 7000. 7000. 7000. हा, 7000 आपल्याला इथं शिल्लक रक्कम दिसली पाहिजे. बघा 7000 दिसते का बघा. 7000 आले का? आले. आता नंतर 12/2/16. हा बरोबर, 12/2/16 रोजी चेक क्रमांक, हा चेक क्रमांक दिला इथं दुसरा बघा 12/2 ला. तर ने रक्कम काढली तर शिल्लक रक्कम किती? किती काढली रक्कम काढलेली आहे, मग शिल्लक किती राहिले ही तर पाहिजे. 3000. 3000 3000 आणि शिल्लक रक्कम 9000. 9000 बरं. बघा 3000 काढले आणि शिल्लक किती राहिले? 9000 रुपये. ह्या पासबुक वरनं आपल्याला काही गोष्टी काय होतात सहजपणे आपल्याला कळतात. याच्यावरती आणखी काही प्रश्न आहेत ते पण बघूया आपण. बघा, पासबुकची जी एंट्री आपण घेतोय तेच पासबुक आहे. आणखी काही प्रश्न आहेत बघूया. 26/2/2016 रोजी बँकेने व्याज इंटरेस्ट दिले, त्याची रक्कम रुपये किती? आणि त्याच्यानंतर त्याचा पुढचा प्रश्न आहे, याचं उत्तर कसं आलं बघा. बँकेने 26/2 कुठे आहे बघा, इंटरेस्ट याचा अर्थ व्याज जमा केलेले आहे. ते व्याज किती जमा केले इथं आपल्याला दिसते, म्हणजे आपल्याला व्याज जमा केलेली सुद्धा रक्कम आपल्याला 135 रुपये आणि त्याचं उत्तर आलं इथे 135 रुपये. ह्याही गोष्टी आपल्याला काय होतं कळत असतं. म्हणजे प्रत्येक महिन्याला काय काय बदल झालेत हे सुद्धा आपल्याला याच्यातून कळत असतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हे बँक पासबुक आहे. या बँक पासबुक वरती देना बँकेचं पासबुक इथे दिले, त्याच्यावरती काय काय लिहिलेले असते बघा. बचत खाते व आवर्ती ठेव खाते यासाठी पासबुक असते. या पासबुकामध्ये तारखेनुसार ठेवलेले पैसे, काढलेले पैसे व शिल्लक या सर्वांची नोंद याच्यामध्ये असते. म्हणजे तुम्ही जमा किती केला, काढलं किती, व्याज काय जमा झालं का, शिल्लक किती राहिले, एवढ्या सगळ्या गोष्टींचा तपशील या पासबुक मध्ये आपल्याला काय होतं असलेलं दिसून येतं. तर अशा पद्धतीचं पान नंबर 70 वरती तुम्ही जर निरीक्षण केला आणि त्याच्यावरती जे दिलेले जे प्रश्न आहेत ते तुम्ही घरी सुद्धा सहजपणे सोडवू शकता. अशा पद्धतीची हे बँके संदर्भात खाती, विविध खाती आणि बँक पासबुक मधला तपशील आपण इथं पाहिलेला आहे. तर अशा पद्धतीचा आपल्याला की हा पहिला भाग या ठिकाणी आपल्याला काय करायला लागतं, इथं थांबावं लागतं आपल्याला. म्हणजे हा पहिल्या पार्टमध्ये बँकेच्या विविध खाती आणि त्याची माहिती, त्याच्यानंतर पासबुकाची माहिती, एवढ्या गोष्टींची माहिती आपण या याच्यामध्ये आपण घेतलेला आहे. ठीक आहे, हा भाग इथं आपण थांबवतोय. मी स्क्रीन शेअर थांबवतोय.